नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका छानशा व्हिडिओमध्ये। आपण आज बाहीची कटिंग बघूयात। बाहीची कटिंग करताना नेहमी प्रॉब्लेम येतो, बाहीला आकार देताना ज्या काही चुका होतात तो आकार परफेक्ट कसा द्यायचा मी तुम्हाला इथं एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। बाहीची रुंदी कशी काढायची हे आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला एक लाईक करा। तर आपण इथं 10 इंचाच्या बाहीचं कटिंग करणार आहोत आणि ही जी बाही आहे ती आपली 36 साईजसाठी 10 इंचाच्या बाहीचं कटिंग आहे। तर बघा, सर्वात अगोदर आपण डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे। डबल फोल्ड पेपर घेतल्यानंतर बंद बाजू आहे, ही बंद बाजू आहे। बंद बाजूवरती उंची टाकायची आहे आपल्याला 10.5 इंच, म्हणजे 10 इंच तयार उंची आहे, अर्धा इंच मार्जिन। सुरुवातीला आपण इकडच्या कडेने अगोदर अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आहे। अर्धा इंच मार्जिनला मार्किंग करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला 10 इंच आपल्या बाहीची तयार उंची घ्यायची आहे। तर आता आपण बघा, आपली बाही किती साईजची आहे तर 36 साईजची आहे। तर 9.5 इंच आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। प्रत्येक वेळेस आपण बाही कटिंग करताना छातीचा चौथा भाग बाही रुंदीसाठी घेत असतो। अशा पद्धतीने बाहीची रुंदी घेतल्यास तुमची बाही कधीही कमी पडत नाही आणि जास्तही होत नाही, एकदम परफेक्ट येते। त्यामुळे आपण बाही रुंदीसाठी छातीचा चौथा भाग वापरायचा, म्हणजे तुम्ही कुठल्याही साईजची बाही असू द्या तुमची, त्या साईजचा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। आता हे आपण बरोबर मार्किंग केलेलं आहे। हे मार्किंग केल्याच्या नंतर आता आपल्याला हे जे आहे ते शिलाई मार्जिनला पण आपण एक मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपलं शिलाई मार्जिन आणि पूर्ण तयार बाहीची उंची हे आपल्या लक्षात येईल। हे आपलं शिलाई मार्जिन आहे, हे जे आहे ते आपला छातीचा चौथा भाग आहे। तर आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची आहे, कॅप हाईट आपल्याला इथं घ्यायची आहे, म्हणजे 10 इंचाची बाही आहे तर आपल्याला इथं बरोबर 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे। 3.5 इंचला खुल्या भागाकडून मार्किंग करायचं आहे। ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। आता इथं 2 इंच घेतल्यानंतर इकडच्याही साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे। 2 इंच घेताना आपल्याला अगोदर 1 इंचाला एक मार्किंग करायचे आहे, त्याच्यानंतर आपल्याला एक मार्किंग 2 इंचाला करायचे आहे, म्हणजे 2 आकार देण्यासाठी आपल्याला 2 आपण मार्किंग करून घेतलेलं आहे। आता बाहीला आकार कसा द्यायचा तर आपण पेपर आपल्या साईडला करून घ्यायचा आहे। पेपर आपल्या साईडला करून घेतल्याच्यानंतर ह्या 2 इंचापर्यंत आपल्याला ह्या अगोदरच्या 2 इंचापासून आकार द्यायला सुरुवात करायची आहे। खालच्या साईडने असं गोलाकार घेत यायचा आहे आपल्याला, म्हणजे आपल्या बाहीचा आकार व्यवस्थित येतो। तर बघा, इथून आपल्याला असं अशा पद्धतीनं असं घेऊन आकार द्यायचा आहे, म्हणजे थोडासा हात वळवायचा आपला खालच्या साईडला। हा एक आकार देऊन घेतलेला आहे। आता दुसरा आकार देताना काय करायचं आहे, आपल्याला इथून गोलाकार देत सुरुवात करायची आहे आणि आता आपला इथला आकार देण्यासाठी आपल्याला इथून जे आहे ते खाली अंतर जे आहे ते बघा, ह्या 2 इंचाच्या पॉईंटपासून खाली बरोबर ह्या लाईनवरती 2.5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे। 2.5 इंचावरती मार्किंग केल्याच्यानंतर खाली आपल्याला बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे। 2.5 इंचाच्या तिथून आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे। हे जे मार्किंग आहे ते बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला। आता आपलं बघा, आपल्याला हा 1 इंचाचा पॉईंट, हा 1.5 इंचाचा आणि हा पॉईंट, हे 3 पॉईंट आपल्याला जोडायचे आहेत। अशा सोप्या पद्धतीने पॉईंट जोडले ना तर आपल्या बाहीचा आकार आहे तो चुकत नाही आणि आपल्याला आकार देतानाही म्हणजे काही एक प्रॉब्लेम येत नाही। अशा पद्धतीने आकार दिला ना आकारही चुकत नाही आणि आपली बाही एकदम परफेक्ट आहे। तुम्ही बघू शकता बाहीचे आकार कसे व्यवस्थित आलेले आहेत एकदम। हे असे आकार आले ना तर बाही आपली एकदम परफेक्ट बसते। किती छान आकार आलेला आहे, तर व्यवस्थित असा एकदम आकार आलेला आहे। असाच आकार तुमचा बाहीचा आला पाहिजे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इकडच्या साईडला आता आपल्याला दंडगेर घ्यायचा आहे। 36 साईजची बाही आहे तर आपला दंडगेर जो आहे तो 6.25 इंच आहे। 6.25 इंचाला इथं एक मार्किंग करायचं, त्याच्या पुढे 1.5 इंचाला एक मार्किंग करायचं आणि 1.5 इंचाला मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथून 3.5 इंच जे कॅप हाईटचा पॉईंट आहे तिथून आपल्याला इथं क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हे जे आहे ते आपलं
मार्जिन आहे त्या मार्जिनला पण आपण मार्किंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं हे जे आहे ते बाहीचं पूर्ण असं मार्किंग झालेलं आहे. तर बघा आता आपण हे मार्किंग करूया. हे जे आहे ते आपली कॅप हाईट आहे आपली 3.5 इंच. त्याच्यानंतर आपण इथं 2 मार्किंग केलेलं आहे. इथं 1 इंच घेतलेलं आहे आणि इथं आपण 2 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथं जे घेतलेलं आहे तर म्हणजे इथं पाव इंच घेतलेलं आहे. आपण इथं पाऊण इंच आपण इथं घेतलेलं आहे. पाऊण इंच हे इथं घेतलेलं आहे आपण, म्हणजे 75 म्हणजे पाऊण इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे अंतर आहे ते आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. म्हणजे इथून इतकं जे अंतर घेतलेलं आहे ते आपण 2.5 इंच घेतलेलं आहे. आणि हे जे अंतर आहे ते आपण 2 इंच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हे जे आहे ते आपली पूर्ण बाहीची तयार उंची आहे 10 इंच. इथं आपण घेतलेला आहे 1/2 इंच मार्जिन घेतलेला आहे. आणि आपला हा जो आहे तो दंडघेर आहे. घेर आहे आपला 6.25 इंच. आणि हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे. दीड इंच आपलं शिलाई मार्जिन आहे. तर अशा पद्धतीने आपलं बाहीचं पूर्ण असं मार्किंग झालेलं आहे आणि व्यवस्थित आपण हे जे आहे ते तयार केलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही बाही कटिंग केली ना तर तुमची बाही जी आहे ती कधीच चुकणार नाही, म्हणजे एकदम परफेक्ट येईल. तर अशाच प्रकारचे आपण बाहीचं कटिंग करायचं आहे. आता हे मी आहे ते तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे. आता आपण हे कट करायचं आहे. कट करताना आपल्याला हे क्रॉस आहे ते कट करायचं आहे. हे 2 इंच आहे ते कट करायचं आहे. 2 इंचापर्यंत कट करायचं आणि जसा आपला आकार आहे तसा आपण हे कट करून घ्यायचं आहे. तर आकार देताना आपण हे गोल आकार देत आलेला आहे ना ते कट करायचं, म्हणजे आकार जो आहे तो बाहीचा एकदम व्यवस्थित येतो. आता आपल्याला बाही आहे ती उकळून घ्यायची आहे. एकदम छान आपला बाहीचा आकार आलेला आहे. अशा पद्धतीने एकदा तुम्ही बाही कट करा, म्हणजे बघा तुमच्या बाहीमध्ये चुना बिलकुल येणार नाही, एकदम प्लेन बाही येईल. हा आकार बघू शकता आपला कसा आलेला आहे कट केलेला. हा व्यवस्थित असा आकार आला पाहिजे, म्हणजे तुमची बाही आहे ती व्यवस्थित तयार होणार आहे. बघा आपली बाही एकदम कशी परफेक्ट अशी तयार झालेली आहे. 10 इंचाची बाही आहे आपली 36 साईजसाठी. आकार हे आपले असे खड्डे आले ना तर बाहीमध्ये आपलं फिनिशिंग सहित बाही तयार होते. तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.